आहुनला पराठे खूप आवडतं म्हणून मी त्यांच्यासाठी केलं होतं. चला म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. पहिले घेतले होते आलं लसूण हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर कांदा कढीपत्ता कोथिंबीर पण घेतली आणि आलू छान असे उकडून घेतले. कढई तापल्यानंतर त्यामध्ये टाकले मोहरी जिरे आणि कढीपत्ता कांदा वगैरे छान असा परतून घेतला आणि दुसरीकडे आलू असे म्हणजे बारीक करून घेतले, जेणेकरून त्याच्या काही गाठी वगैरे होणार नाही किंवा पराठा लाटताना तिच्या बाहेर निघणार नाही, त्या पद्धतीने करून घेतला आधी सगळं. त्यानंतर छान आणि कांदा छान असा परतला. त्यानंतर मग हिरवी मिरची आणि हळद थोडी ऍड केली मी त्यामध्ये आणि परत थोड्या वेळ परतून दिलं. मग त्यानंतर त्यामध्ये जो आपण बारीक किसलेला आलू आहे तो ऍड केला मी. त्यानंतर त्याच्यावर चवीनुसार मीठ कोथिंबीर वगैरे ऍड केली. मी करते एकदा त्या पद्धतीने, तुम्ही एकदा नक्की पराठे ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर टोमॅटो सॉस वगैरे ऍड केला आणि त्यानंतर रेड चिली वगैरे पण मी टाकते पराठेमध्ये, जर का तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल आवडत तर तुमची इच्छा, पण टाकलेलं खूप छान लागतं. त्यानंतर ते असं छान असं परतून घेतलं, कोथिंबीर ऍड केली. त्यानंतर ते थोड्या वेळ थंड होऊन दिलं आणि एका साईडला कणिक भिजवून घेतली छान गव्हाची आणि त्याला 15 ते 20 मिनिटं भिजवून दिली. आणि त्यानंतर आपण जसं चपात्या लाटतो किंवा पुरणाची चपाती करतो त्या पद्धतीने त्यामध्ये भरलं ते आणि छान अशी लाटून घेतली. थोडं मिसी झालंय ते इग्नोर करा, पण पराठा चवीला खूप छान झाला होता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्यासोबत दही बीट वगैरे घेतलं होतं आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.